संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून आज पंचगंगा नदीघाट परिसरात प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली। यावेळी आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी कोल्हापूर महानगरपालिकेकडे अत्याधुनिक साहित्य उपलब्ध असून नागरिकांनी महापालिकेकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन केलं। दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आपले अग्निशमन दल आणि आपत्कालीन जो परिस्थिती हाताळण्यासाठी जो विभाग आहे, काल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा निर्देश दिले की या बाबतीमध्ये सर्व यंत्रणा सज्ज झाली। तसं आपल्याकडे नाला खोलीकरण चालू आहे, जयंती नाला असेल, गोमती नाला, तसंच रेस्क्यूचं एक प्रात्यक्षिक आज झालं। त्या ठिकाणी महापालिकेकडे 3 छोट्या अग्निशमन व्हेकल्स आणि जवळपास 14 रेस्क्यू बोट्स ह्या ज्या इमर्जन्सी आपण जे सेव्ह करतो त्या 3 फायबर बाईक आपण म्हणतो त्याला की त्याच्याने याच्याने रिमोट ऑपरेटेड आहे, त्या सर्वांचं प्रात्यक्षिक आपण करतो आणि फायर ब्रिगेड विभागाचं जे काही तयारी आहे त्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आम्ही सर्व लोक आलो होतो। मला असं वाटतं की कोल्हापुरामध्ये 2019 आणि 2021ला जी परिस्थिती झाली होती त्याचा एक अनुभव सर्वच कोल्हापूरवासियांना आहे। पण त्याच्यापासून कशा पद्धतीने आपण प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेऊ शकतो, सेफ्टी मेजर्स घेऊ शकतो, त्याचं ओव्हरऑल डेमॉन्स्ट्रेशन आज या पंचगंगा घाटावरती झालं आहे। प्रात्यक्षिकांदरम्यान अग्निशमन विभागाकडील रबरी बोटीच्या साह्यानं पाण्यात बुडालेल्या व्यक्तीला लाईफ जॅकेट, फायबर इनर आणि नव्यानं दाखल झालेल्या रिमोट कंट्रोल लाईफ बॉयच्या मदतीनं सुरक्षितपणे बाहेर कसं काढलं जातं याचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं। अग्निशमन विभागाकडील कटर, स्प्रेडर, स्लोप कटर, BA सेट, हायड्रोलिक जॅक, हायड्रोलिक कटर, कॉम्प्रेसर, लिफ्टिंग बॅग, लाईफलाईन लॉन्चर, विक्टिम लोकेशन कॅमेरा, थर्मल इमेजिंग कॅमेरा आणि क्विक रिस्पॉन्स व्हेकलचंही प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं। यावेळी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट फायर कॉलेजच्या विद्यार्थ्यांना आपत्ती काळातील बचाव कार्याचं प्रशिक्षण देण्यात आलं। आज सकाळी माननीय कमिशनर सर आणि अतिरिक्त आयुक्त सर यांनी आज आमचे जे इक्विपमेंट्स आहेत त्याची चाचणी बघितली। आपल्याकडे टोटल 14 बोटी आहेत, त्यानंतर आपल्याकडे 3 लाईफ राफ्ट्स आहेत, आपल्याकडे ड्रोन आहे, आपल्याकडे ह्युमन डिटेक्टर कॅमेरा आहे, आपल्याकडे थर्मल इमेज कॅमेरा आहे आणि जे काही आपल्याला पुराच्या संदर्भात किंवा पावसाळ्यात झाडपडी असेल किंवा कुठली इमारत पडत असेल तर त्याच्यासाठी जे काही रेस्क्यूचे इक्विपमेंट्स असतील ते सगळे आपल्याकडे सज्ज आहेत आणि हे सगळे चालू स्थितीमध्ये आहेत। ह्याच्यामध्ये आज जे प्रात्यक्षिक जे दाखवलं त्यामध्ये आमचे स्टेशन ऑफिसर्स असतील, आमचे फायरमन असतील, यांनी चांगल्या पद्धतीने प्रात्यक्षिक करून दाखवलं। त्यामध्ये रेस्क्यूचं असेल किंवा दुसरे एक फायबरचं एक रेस्क्यू होता। त्याच्यामध्ये फक्त आम्ही पब्लिकला एवढंच आवाहन करेन की जे काय आपल्याला पावसाचे अपडेट्स शासनाकडनं किंवा महापालिकेकडनं मिळतील ते अपडेट्सला त्यांनी लक्ष द्यावं आणि आपल्या घरामध्ये पाणी येऊ नये, म्हणजे यायच्या आधी इव्हॅक्युएट होणे आणि शासनाचे वेळोवेळी सूचनाचे पालन करणे हेच आमचे आव्हान राहील। आयुक्त डॉक्टर भारुड यांनी स्वतः ड्रोन उडवून प्रात्यक्षिक घेतलं।
तसंच त्यांनी पंचगंगा नदीच्या प्रवाहात रबरी बोटीतून रेस्क्यू टीमबरोबर प्रवास केला. यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, स्थानक अधिकारी दस्तगीर मुल्ला, कांता बांदेकर, तांडेल किसन पवार, तानाजी वडर, विजय सुतार, प्रमोद मोरे, संग्राम मोरे, गिरीश गवळी, अभय कोळी, नितेश शिंगारे, सौरभ पाटील, रोहन लगडे, बावडा रेस्क्यू फोर्सचे स्वयंसेवक आणि अग्निशमन विभागाचे जवान उपस्थित होते.